मुख्याध्यापकाचे प्रशासकीय अधिकार आणि इतर अधिकार कोणते असतात, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर आणि मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर। तर मुख्याध्यापकाला कोणते प्रशासकीय आणि इतर अधिकार असतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी शिक्षक बंधू भगिनींना आपण शेअर करा। चला तर बघूया मुख्याध्यापकाचे प्रशासकीय आणि इतर अधिकार कोणते असतात। तर मित्रांनो, शालेय व्यवस्थापनातील कुशल व जबाबदारीयुक्त कर्तव्ये दक्षतेने सर्व शालेय मानवी घटकांचा सुसंबंध निर्माण करून कुशलतेने प्रशासकीय कार्ये व्यवस्थितरित्या पार पाडून शाळेला लौकिक नाव आणि महत्त्व प्राप्त करून देणारा शाळेचा पाठीचा कणा म्हणजे मुख्याध्यापक होय। म्हणून आज आपण या नाविन्यपूर्ण विषयावर संपूर्ण माहिती या व्हिडिओतून खालीलप्रमाणे पाहूया। तर मुख्याध्यापकांच्या प्रशासकीय अधिकाराबाबत स्पष्ट माहिती माध्यमिक शाळा संहिता 1981 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे। माध्यमिक शाळा संयुक्त सेवा सरदेच्या नियम क्रमांक 4 मध्ये मुख्याध्यापकाला एकूण 12 प्रशासकीय अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत व हे सर्व अधिकार 5 घटकांशी संबंधित आहे। संबंधित 5 घटक बाबत माहिती शालेय प्रशासकीय अधिकाराबाबत माहितीचे स्पष्टीकरण करताना शाळेतील महत्त्वपूर्ण असणारे खालील 5 घटक आहेत। यामध्ये येतो विद्यार्थी, शिक्षक, संस्था, समाज आणि शासन। यामध्ये पहिलं काम आहे मुख्याध्यापकांचे विद्यार्थी संदर्भाने प्रशासकीय अधिकार। तर मुख्याध्यापक हा शाळेचा प्रमुख वैधानिक घटक या नात्याने पुढील प्रमाणे प्रशासकीय अधिकार विद्यार्थ्यांच्या संदर्भात खाली दर्शविल्याप्रमाणे पुढील महत्त्वपूर्ण अधिकार प्रदान करण्यात आले असून या अधिकाराचा वापर मुख्याध्यापक शालेय स्तरावर करीत असतो। पहिला आहे त्यामध्ये प्रवेश देणे आणि शाळेतून नाव कमी करणे। या अधिकाराच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याचा अधिकार व संबंधित विद्यार्थी शाळेतून कमी करण्याचा अधिकार मुख्याध्यापकाला असल्यामुळे मुख्याध्यापक या अधिकाराच्या अंतर्गत शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देतात। तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांनी शालेय नियमांचे गैरवर्तन केले, बेशिस्तपणे वागल्यास, आज्ञाभंग केल्यास, शालेय भौतिक साहित्याचे नुकसान केल्यास किंवा दीर्घकाळपर्यंत गैरहजर राहिल्यास या कारणास्तव मुख्याध्यापक संबंधित विद्यार्थ्यांना हजेरी पटावरून नाव कमी करू शकतो। वरील दर्शविल्याप्रमाणे प्रशासकीय अधिकार हा मुख्याध्यापकांना आहे। यामध्ये दुसरं जे काम आहे ते आहे दाखले आणि शालेय प्रमाणपत्र देणे। विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देणे, शालेय स्तरावरून विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत भाग घेऊन प्रावीण्य प्राप्त केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी तसेच सन्मान करण्यासाठी बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन प्रमाणपत्र प्रदान करण्याची प्रशासकीय जबाबदारी ही मुख्याध्यापकावर आहे। विद्यार्थ्याने शाळेत आदर्श वर्तणूक केल्यास त्याला शिफारसपत्र आणि चारित्र्य प्रमाणपत्र सुद्धा मुख्याध्यापक देऊ शकतो। शालेय स्तरावर कोणत्याही प्रकारचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्यास प्रमाणपत्र प्रदान करणे। त्यानंतर परीक्षांबाबत प्रशासकीय अधिकार। तर शालेय विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेणे, लेखी परीक्षा घेणे, शालेय स्तरावरील होणाऱ्या सर्व प्रकारच्या परीक्षा घेऊन त्या परीक्षेच्या संदर्भात मूल्यमापन करून संबंधित विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करणे तसेच सर्वकष सातत्यपूर्ण मूल्यमापनाच्या अंतर्गत होणाऱ्या मूल्यमापनाच्या संदर्भाने सर्व प्रकारचे मूल्यमापन करून त्या मूल्यमापनाच्या संदर्भात निकाल जाहीर करून गुणपत्रक विद्यार्थ्यांना देण्याच्या संदर्भात प्रशासकीय अधिकार हा मुख्याध्यापकाचा आहे। तसेच विविध मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांचे आयोजन करून विद्यार्थी स्पर्धा परीक्षेस प्रविष्ट करणे। त्यानंतर आहे शिष्यवृत्ती आणि शुल्क बाबत प्रशासकीय अधिकार। शासनामार्फत आता विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या शिष्यवृत्ती देण्यात येतात। शिष्यवृत्तीधारक लाभार्थी विद्यार्थ्यांना संबंधित शिष्यवृत्तीचे वाटप शासनाच्या आदेशान्वये लाभ प्राप्त करून देणे तसेच अनेक परीक्षांसाठी शासनाने निर्धारित शुल्क निश्चित केलेले जमा करून संबंधित मंडळाकडे परीक्षा फॉर्म व शुल्क सहित जमा करणे, नवोदय परीक्षा, शालांत प्रमाणपत्र परीक्षा, उच्च माध्यमिक परीक्षा संदर्भात बोर्डाकडून प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार कार्य करून संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रविष्ट करणे,
त्याचबरोबर इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रविष्ट करून संबंधित सर्व परीक्षांचे सर्व विभागांचे फॉर्म परीक्षा फी सह संबंधित मंडळाकडे जमा करणे. शासन निर्णयानुसार फक्त शासकीय परिपत्रकात ज्या परीक्षा विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे त्याच परीक्षांच्या बाबत विद्यार्थ्यांना प्रविष्ट करावे. इतर मंडळांच्या म्हणजेच खाजगी मंडळांच्या परीक्षेला प्रविष्ट केलेच पाहिजे अशा प्रकारची जबाबदारी मुख्याध्यापकावर नाही. संबंधित शासन परिपत्रक सुद्धा निर्गमित झाले आहेत. फक्त शासकीय परीक्षेसाठी प्रविष्ट करण्याबाबतचेच परिपत्रक विचारात घेऊन त्या परिपत्रकाप्रमाणे योग्य कार्यवाही करण्याचे प्रशासकीय अधिकार मुख्याध्यापकास आहे. शालेय दंड वसुलीबाबत प्रशासकीय अधिकार. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांनी शालेय नियमांचे गैरवर्तन केले असेल किंवा भौतिक वस्तूंचे नुकसान केले असल्यास त्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांकडून दंडात्मक स्वरूपात ठराविक रक्कम जमा करण्याचा अधिकार सहकारणात्मक दंड म्हणून मुख्याध्यापकाला अधिकार आहे. शासकीय योजनेच्या लाभार्थींना लाभ प्राप्तीबाबत अधिकार. शाळेमधील विद्यार्थ्यांना शासनामार्फत अनेक योजना राबवल्या जातात. त्या योजनेबाबत संबंधित लाभार्थ्यांची निवड करून त्यांना शासनाकडून प्राप्त झालेला निधी संबंधित विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकाच्या संयुक्त खात्यात जमा करण्याबाबत अधिकार मुख्याध्यापकांना आहेत. सध्या माध्यमिक स्तरावर भरपूर सवलती विद्यार्थ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ उपस्थिती भत्ता, सायकल वाटप, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायधारकांना शिष्यवृत्ती अशा अनेक प्रकारच्या सवलतींचा लाभ प्राप्त करून देण्याचे अधिकार मुख्याध्यापकास आहे. त्यानंतर आहे सवलत देण्याबाबत प्रशासकीय अधिकार. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण काही सवलती मुख्याध्यापक स्वतःच्या अधिकारात स्वतःच्या सहीने स्वतः मंजूर करून देऊ शकतो. उदाहरणार्थ परीक्षा फी मध्ये सवलत, बाह्य शिष्यवृत्तीबाबत सवलत आणि गरीब विद्यार्थ्यांना ही सवलत देणे. दुसरा मुद्दा आहे शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारीबाबत प्रशासकीय अधिकार. शैक्षणिक अध्यापनाचे कार्य करणारे शिक्षक व शालेय सर्व स्वच्छतेचे व इतर कार्य करणारे शिक्षकेतर कर्मचारी शालेय घटकातील मुख्य मानवी घटक आहे. त्यामुळे मानवी घटकाच्या संदर्भामध्ये मुख्याध्यापकाला पुढील प्रमाणे प्रशासकीय अधिकार प्रदान करण्यात आले आहे. शैक्षणिक कारभारावर देखरेख व नियंत्रण. शालेय स्तरावर दैनंदिन अध्यापनाच्या आणि इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून केलेल्या कामाबाबत नियमित देखरेख ठेवून शिक्षकाच्या दैनंदिन अध्यापनाचे निरीक्षण करणे, अध्यापनाबाबत योग्य मार्गदर्शन करणे, आदर्श नमुना पाठ घेऊन दाखवणे, शिक्षकांच्या पाठाचे निरीक्षण करून निरीक्षणाच्या नोंदी लॉगबुक मध्ये सविस्तर नोंदवून संबंधित शिक्षकाच्या लॉगबुकवर घेणे, अध्यापक दैनंदिन अध्यापन करताना शैक्षणिक साहित्यांचा वापर करतात किंवा नाही हेही पाहणे आवश्यक आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना संबंधित वर्ग शिक्षकाकडून त्या वर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व बाह्य परीक्षा प्रविष्ट करण्याचे कामकाज करून सर्व कामकाजाच्या नोंदी अद्ययावत ठेवणे. यामध्ये रजेबाबत प्रशासकीय अधिकार आहेत. माध्यमिक शाळा संहिता 1981 सेवा सरथीनुसार तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून आलेल्या रजेच्या संदर्भातील सर्व शासन निर्णय कर्मचाऱ्यांना सभा घेऊन वाचन करून दाखवणे. तसेच कर्मचाऱ्यांना किरकोळ रजा, अर्जित रजा, प्रसूती रजा, असाधारण रजा, दीर्घकालीन रजा, बिनपगारी रजा, अर्धपगारी रजा आणि शासन परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या सर्व रजा कर्मचाऱ्यांना देण्याबाबतचा मुख्य प्रशासकीय अधिकार मुख्याध्यापकास आहे. म्हणजेच शालेय कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार हा मुख्याध्यापकास आहे. वेतन व इतर भत्ते याबाबत प्रशासकीय अधिकार. मुख्याध्यापकांनी आपल्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे वेतन व भत्त्यांचा लाभ प्राप्त करून देणे, शालेय कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन पत्रक तयार करून पगार बिलावर स्वाक्षरी करून पोर्टल मार्फत ऑनलाईन पगार बिले वेतन पथकाकडे पाठवणे, शासन नियमानुसार 1 जुलैला वार्षिक वेतनवाढ देणे किंवा स्थगित करणे, निरनिराळ्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती करून घेणे, वरिष्ठ श्रेणींचा लाभ प्राप्त करून देणे, निवड श्रेणीचा लाभ प्राप्त करून देणे, वेतनाच्या संदर्भातील वेतन फरक बिले तसेच वैद्यकीय बिले वेतन पथकाकडे पाठवणे. थोडक्यात अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन बिल तयार करून वेतन पथकाकडे पाठवून मंजूर करून घेण्याचे अधिकार मुख्याध्यापकास आहे. प्रशिक्षणाबाबत प्रशासकीय अधिकार. शासनामार्फत नेहमी शिक्षकांना त्यांचे ज्ञान अद्ययावत राहावे म्हणून दरवर्षी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे आयोजन शासनाची असते. शासनाने निर्धारित केलेल्या प्रशिक्षण वर्गात शिक्षकांना उपस्थित राहण्यासाठी कार्यमुक्त करणे, अभ्यासक्रम बदलल्यास प्रशिक्षण शासनाने निर्धारित केले तर त्या प्रशिक्षणासाठी सुद्धा शिक्षकांना कार्यमुक्त करणे,
थोडक्यात शाळेच्या गरजेनुसार अग्रक्रमानुसार शिक्षकांना निरनिराळ्या विषयाच्या प्रशिक्षणासाठी शिफारस करून प्रशिक्षणास पाठवणे. सभेबाबत प्रशासकीय अधिकार. शालेय स्तरावर दर महिन्याच्या शेवटी दिवशी महिनाभर केलेल्या कार्याच्या संदर्भात अहवालात्मक माहिती जाणून घेण्यासाठी मुख्याध्यापकाने सभा आयोजित करून शिक्षकाकडून अहवाल प्राप्त करून घेणे व योग्य ठिकाणी आवश्यकता असल्यास मार्गदर्शन करणे. त्याचबरोबर शाळाबाह्य मीटिंगसाठी किंवा सभेसाठी ज्या शिक्षकांची नावे शासनाकडून आली असेल त्या शिक्षकांना किंवा त्या विषयाच्या शिक्षकांना बाह्य सभेसाठी कार्यमुक्त करून पाठवणे. शिक्षक प्रमाद प्रशासकीय अधिकार. शिक्षक हा शाळेत असताना चुकीचे गैरवर्तन झाल्यास त्याला समज देणे किंवा शिक्षक प्रमाद नोंद करणे. शिस्तभंग झाल्यास शालेय कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार मेमो देणे. गोपनीय अहवालाबाबत प्रशासकीय अधिकार. दरवर्षी शैक्षणिक वर्षात शिक्षकाने त्यांच्याकडे दिलेल्या नियोजनपूर्वक कामकाजाप्रमाणे कामकाज होते किंवा नाही हे पाहून संबंधित कर्मचाऱ्यांच्या बाबत गोपनीय अहवाल लिहिण्याचा अधिकार मुख्याध्यापकाला आहे. गोपनीय अहवाल लिहिल्यानंतर त्या गोपनीय अहवालावर संबंधित शिक्षकाची सही करून दरवर्षी 30 जुलैच्या आत गोपनीय अहवालाच्या संदर्भात प्रतिकूल आणि अनुकूल बाबी कळविणे मुख्याध्यापकांना आवश्यक असते. जर मुख्याध्यापकाने गोपनीय अहवालामध्ये प्रतिकूल श्रेणी दिली असेल आणि संबंधित कर्मचाऱ्यांना 30 जुलैला किंवा 30 जुलैच्या प्रतिकूल सेवेच्या बाबत माहिती कळवली नसेल तर संबंधित गोपनीय अहवाल अनुकूल आहे असे शासन नियमाप्रमाणे समजले जाते. म्हणूनच गोपनीय अहवाल लिहिताना पारदर्शक पद्धतीने कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल ठराविक नवीन नमुन्यात लिहिणे आवश्यक आहे. हा प्रशासकीय अधिकार मुख्याध्यापकांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे सेवा पुस्तक बाबत प्रशासकीय अधिकार. मुख्याध्यापकाच्या आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे कर्मचारी सेवेत लागल्यानंतर पहिल्या 6 महिन्याच्या आत सेवा पुस्तक संबंधित कर्मचाऱ्यांचे तयार करून लिहिणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकाने मूळ सेवा पुस्तक स्वतःच्या कार्यालयात दरवर्षी शिक्षकांच्या सह्या घेऊन विशिष्ट नोंदी संबंधित कर्मचाऱ्यांच्या नजरेस आणून देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याच्या सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत ही संबंधित कर्मचाऱ्यांना देणे आवश्यक आहे. दरवर्षी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील संपूर्ण कार्याचे मूल्यमापन दर्शक पुस्तक जर कोणते असेल तर ते सेवा पुस्तक होईल. मुख्याध्यापकांनी सेवा पुस्तक दरवर्षी अद्ययावत करणे. सेवा पुस्तक अद्ययावत करण्याचे कारण असे आहे की भविष्यात कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन प्रदान करण्यासाठी हे पुस्तक आवश्यक असते. आता नवीन नियमानुसार शासन निर्णय निर्गमित झाला असून ऑनलाईन सेवा पुस्तक भरणे आवश्यक आहे. सेवा पुस्तकाच्या बाबत आता ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. मुख्याध्यापकाने सेवा पुस्तक ऑनलाईन कसे भरावे याचे प्रशिक्षण घेऊन सर्व कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके ऑनलाईन करणे. हे काम मुख्याध्यापकांनी उपमुख्याध्यापक किंवा शाळेत जर पर्यवेक्षक असेल तर त्यांच्या साह्याने पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबत प्रशासकीय अधिकार. यामध्ये शिक्षकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रजा, वेतनवाढा, कामाचे नियंत्रण, त्यांच्यावर देखरेख ठेवणे, वेतन स्थगिती देणे तसेच उपमुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षकच्या साह्याने शिक्षकेतर वर्गाचे गोपनीय अहवाल लिहून घेणे. त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ प्राप्त करून देणे. त्याचबरोबर त्यांच्या वेतन निश्चिती करून घेणे. शालेय अभिलेखी अद्ययावत बाबत प्रशासकीय अधिकार. शाळेमध्ये शासन नियमानुसार सर्व प्रकारचे अभिलेखे अद्ययावत करून शासन नियमाप्रमाणे जतन करून ठेवणे आवश्यक आहे. शाळा तपासणीच्या वेळेस तपासणी होत असताना तपासणी अधिकाऱ्याने जे अभिलेखे तपासणीसाठी मागितले आहे ते सर्व अभिलेखे अधिकाऱ्यांना देणे. कोणते अभिलेखे किती काळ जतन करून ठेवायचे ते जतन करून ठेवणे. तसेच सर्व अभिलेखांचे वर्गीकरण करून योग्य कपाटात योग्य ठिकाणी लवकर सापडेल या दृष्टीने ठेवणे. या कामी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मदत घेणे. त्यानंतर आहे संस्था संबंध प्रशासकीय अधिकार. मुख्याध्यापक हा सेवा ज्येष्ठतेनुसार संस्थेने नेमलेला प्रमुख अधिकारी आहे. या अधिकाऱ्यांचे संस्थेसोबत नित्य संबंध येत असतात. मुख्याध्यापकांचे संस्थेशी संबंध एक नोकर असे असले तरीही सुद्धा माध्यमिक शाळा संहिता 1981 व बालकाच्या मोफत शक्ती अधिनियमानुसार कार्य करून कायदेशीररित्या मुख्याध्यापकाला शासनाने अधिकार दिल्यामुळे संस्था आणि शासन यामधील दुवा म्हणून प्रशासकीय अधिकार योग्य प्रकारे वापरावा. तसेच शालेय कर्मचारी व संस्था यांच्यामधील मुख्य दुवा मुख्याध्यापक असतो. त्यानुसार योग्य प्रशासकीय अधिकाराचा वापर मुख्याध्यापकाने करावा. त्यानंतर आहे गरजेनुसार शिक्षकांची मागणी करण्याचा अधिकार. शाळेमध्ये आवश्यकतेनुसार आवश्यक तेवढे शिक्षक कमी असेल तर त्या जागी म्हणजे रिक्त जागी नवीन शिक्षकाची मागणी संस्थेकडे मुख्याध्यापकाने करणे आवश्यक आहे. वर्गवाढ. मुख्याध्यापकास शाळेतील कोणत्याही वर्गाची विद्यार्थी संख्या वाढली असता त्या वर्गासाठी नवीन वर्ग किंवा तुकडीची आवश्यकता असते. अशा वेळेस मुख्याध्यापकांनी ही बाब आपल्या संस्थेस त्वरित कळवणे आवश्यक आहे. संस्थेत माहिती मिळाल्यानंतर संस्थेने वर्गवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून मंजूर करून घ्यावा. तसेच मुख्याध्यापकाच्या शाळेतील एखाद्या वर्गाची संख्या कमी होऊन वर्ग बंद पडल्यास
त्या संदर्भात संस्थेला त्वरित माहिती मुख्याध्यापकाने कळवणे आवश्यक आहे. संस्थेने आपल्या स्तरावरून वर्ग बंद पडल्याचा प्रस्ताव शासनास त्वरित कळवणे आवश्यक आहे, कारण शिक्षकांची समायोजन करण्याची जबाबदारी शासनाची असते. शालेय स्तरावरील सर्व समित्यांच्या स्थापनेबाबतचे अधिकार. शासन नियमाप्रमाणे शाळेमध्ये निरनिराळ्या समित्या स्थापन करणे आवश्यक झाले आहे. शालेय कामकाज पूर्ण करताना या समितीच्या मदतीने शाळेला सहकार्य मिळत असते. त्यामुळे सर्व प्रकारच्या शासनाने निर्धारित केलेल्या सर्व समित्या मुख्याध्यापकाने आपल्या शाळेत स्थापन करून त्या सर्व समित्या जाहिरात फलक तयार करून शालेय कार्यालयात लावणे आवश्यक आहे. शाळा स्तरावर मुख्याध्यापकाला खालील समित्या स्थापन कराव्या लागतात: व्यवस्थापन समिती, शाळा समिती, विद्या समिती, परिवहन समिती, शिक्षक पालक समिती, राजूमिना मंच, बांधकाम समिती, शालेय पोषण आहार समिती, माता पालक संघ समिती, सांस्कृतिक कार्यक्रम समिती, स्नेह संमेलन समिती, सर्व विषय समित्या. शासनाने निर्धारित केलेल्या शासन निर्णयानुसार समित्या स्थापन करून सर्व समित्यांचे ठराव रजिस्टरवर सूचना नोंदवणे, त्याचबरोबर संस्थेच्या सभा आयोजित करून अजेंडाप्रमाणे ठराव रजिस्टर दरमहा पूर्ण करणे ही मुख्याध्यापकाची शाळा सचिव या नात्याने मुख्य भूमिका आहे. त्यामुळेच शालेय स्तरावर शासन निर्णयाप्रमाणे स्थापन झालेल्या सर्व समितींचे इतिवृत्तांत ठेवण्याचे मुख्य प्रशासकीय अधिकार मुख्याध्यापकास आहे. त्यानंतर आहे शासकीय अनुदान विनियोग बाबत प्रशासकीय अधिकार. शाळेच्या मुख्याध्यापकाला शासनाकडून प्राप्त झालेले वेतनोत्तर अनुदान, इतर प्रकारचे कोणते अनुदान हे मुख्याध्यापकाने संस्थेच्या सल्ल्याने शाळा समितीच्या निर्णयानुसार शाळेच्या गरजा लक्षात घेऊन त्याच गरजांवर अनुदान विनियोग करणे, केलेले अनुदान विनियोगचे योग्य निविदासह तसेच बिल पावत्यांसह जमा खर्चाचे अंकेक्षण म्हणजेच ऑडिट करून घेणे आवश्यक आहे. उपक्रमाबाबत अधिकार. शाळेच्या समाजात उत्कृष्ट दर्जाचे स्थान प्राप्त करून आपल्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने योग्य प्रकारचे वातावरण निर्मिती करून नवनवीन उपक्रम शाळेत मुख्याध्यापकाने राबवणे आवश्यक आहे. शालेय साहित्याच्या बाबत अधिकार. शाळेमध्ये शाळेसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य किंवा शाळेला लागणारे शैक्षणिक साहित्य व या साहित्याच्या संदर्भात योग्य प्रकारचा वापर करण्यापूर्वी सर्व साहित्य हे डेट स्टॉक रजिस्टर क्रमांक 31 आणि 32 वर नोंदी ठेवणे आवश्यक आहे. दरवर्षी 30 एप्रिलच्या आत सर्व शैक्षणिक साहित्य व शालेय भौतिक साहित्य यांची डेट स्टॉक प्रमाणे पडताळणी करून जे साहित्य निकृष्ट झाले असेल ते डेट करून डेट रजिस्टर अद्ययावत करण्याचे प्रशासकीय कार्य मुख्याध्यापकाचे असते. यामध्ये समाज संपर्क योजना राबवणे पहा. चौथं कार्य आहे शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने मुख्याध्यापकाचा समाजातील सर्व घटकांशी दैनंदिन संबंध येत असतो. या संबंधाच्या माध्यमातून समाज सहकार्याने शाळेचा विकास मुख्याध्यापक शैक्षणिक उठावाच्या अंतर्गत करू शकतो. त्याचप्रमाणे गावातील शाळेची जागा कुठे असावी हे निश्चित करून त्या ठिकाणी संस्थेच्या सहाय्याने संस्थेची इमारत उभी करणे हे कार्य जरी संस्थेचे असले तरी मुख्याध्यापकाने तशा प्रकारचा सल्ला संस्थेस देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर समाजासाठी शाळेत श्रमदान योजना राबवणे, स्काउट गाईड कार्यक्रम राबवणे, वृक्षारोपण यशस्वी करणे, शाळा दत्तक पालक योजना राबवणे, गरीब विद्यार्थ्यांसाठी पुअर बॉईज फंड म्हणजेच गरीब विद्यार्थी निधी फंड उभा करणे, निरनिराळ्या विषयाचे उद्बोधन वर्ग आयोजित करणे, शाळेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करणे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षांचे केंद्र असल्यास केंद्राचे संपूर्ण नियोजन व विद्यार्थी बैठक व्यवस्था अद्ययावत करणे, व्याख्यान सत्रे आयोजित करणे, शाळेत अभ्यास वर्ग आयोजित करणे, समाजाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करणे, शालेय पोषण आहार योजना व्यवस्थित चालविणे. आणि शेवटचे कार्य आहे शासन व दुवा यामध्ये शासन व संस्था यामध्ये दुवा. मुख्याध्यापकाच्या प्रशासकीय अधिकाराबाबत मुख्याध्यापक हा संस्था आणि शासन यांच्यामधील दुवा आहे. शाळेच्या संबंधित शासनाने घेतलेले सर्व नियम संस्थेपर्यंत पोहोचवण्याचे काम मुख्याध्यापक करत असतो. त्याचबरोबर शाळा व संस्था यांच्या संदर्भाने घेतलेले निर्णय शासनास कळविण्याचे कार्य मुख्याध्यापकास करावे लागते. म्हणून शासनाचा प्रशासक म्हणून व शाळा मुख्याध्यापक म्हणून संपूर्ण शाळेचे प्रशासकीय काम मुख्याध्यापक करत असतो. शाळेच्या संदर्भाने सर्व प्रकारचे प्रस्ताव प्रशासकीय अधिकारी या नात्याने केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी त्याचबरोबर उपसंचालक आणि संचालक यांना संपूर्ण शाळेच्या संदर्भातील माहिती ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही स्वरूपात तो सादर करीत असतो. तर अशा पद्धतीने एकंदरीत शाळेचा मुख्याध्यापक या नात्याने त्याला अनेक प्रशासकीय आणि इतर अधिकार देण्यात आलेले आहेत आणि हे सर्व अधिकार अगदी सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो. आणि त्यामुळेच आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर पुन्हा एकदा अशा व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत माझ्या सर्व शासकीय शिक्षक कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.